उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे यांच्या हस्ते महेश शिरसाट यांचा पुरस्काराने गौरव। इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समाज कल्याण विभागाचा संयुक्त उपक्रम। जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्ताने रेड क्रॉस सोसायटी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांसह दिव्यांगांच्या हितासाठी परोपकारी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करणे अत्यावश्यक असल्याचे हेरून यंदा निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था चोपडा व संस्था अध्यक्ष महेश पांडुरंग शिरसाट यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यावेळी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या डॉक्टर्स यांनाही सन्मानित करण्यात आले। पत्रकार महेश शिरसाट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी, आदिवासी, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी आपल्या परीने जे शक्य आहे ते कार्य तळमळीने करत असतात। शिवाय शासकीय योजनांची माहिती ही गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे परोपकारी काम करत आहेत। त्यांचे उत्कृष्ट सामाजिक कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आकाश चौधरी, डॉक्टर उल्हास पाटील, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयवंत नागुलकर, रेड क्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, पुष्पाताई भंडारी, नोडल अधिकारी GT महाजन, दिव्यांग विभागाच्या माधुरी भागवत, स्वयंदीप प्रकल्पाच्या संचालिका मीनाक्षी निकम, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, यूथ फॉर जॉबचे महेंद्र पाटील आदी उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे SP गणेशकर, सुवर्णा चव्हाण, रेड क्रॉसचे लक्ष्मण तिवारी, उज्ज्वला वर्मा, मनोज वाणी, योगेश सपकाळे, समाधान वाघ तसेच सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। चोपडा मानसी कांबळे यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.